तर नांदेडमध्ये जाऊया। नांदेड जिल्ह्यात उन्हाळा सुरू होण्याआधीच पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी तर पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे। काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, पाणीच इथे उपलब्ध नाहीये। शिवाय काही भागांमध्ये 3-3 महिन्यांपासून जनावरांना पिण्याचं पाणी देखील उपलब्ध करून देता येत नाहीये ग्रामस्थांना आणि त्यामुळेच जनावरांना प्रचंड हाल सोसावे लागतात। पाण्यावाचून त्यांचे हाल होत आहेत। तसंच टँकरनं पाणी पुरवठा सध्या होतोय, पण ते पाणी नागरिकांनाच पिण्यासाठी पुरत नाहीये आणि त्यामुळे जनावरांची तहान तरी या पाण्यानं कशी भागणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे। जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत। स्थानिक नागरिकांनी या पाण्याच्या समस्येबाबत शासनाकडे वारंवार तक्रार केली, मात्र पुरेसं पाणी काही मिळत नाहीये।